नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट असं वालाचं बिरडं बनवणार आहोत. काही ठिकाणी याला कडव्या वालाचं बिरडं असं सुद्धा म्हणतात. कोकणामध्ये काही समारंभ असेल तर अशा पद्धतीने हे बिरडं बनवलं जातं. तर आज आपण इथे कडव्या वालाचं बिरडं बनवणार आहोत. अतिशय चविष्ट हे बिरडं तयार होतं. तर हे बिरडं कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर इथे आपण कडवे वाल स्वच्छ साफ करून म्हणजे सालं काढून झाल्यानंतर आपण ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. तर इथे आपण कडवे वाल उसळ बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार. 3 ते 4 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत. एकदा ह्या वाटणामध्ये तुम्ही अशा पद्धतीने हे बिरडं बनवून बघा. अतिशय चविष्ट असं हे बिरडं तयार होतं. इथे आपण अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे. अर्धी वाटी आपण इथे ओलं खोबरं वापरणार आहोत. ओल्या खोबऱ्याचाच वापर करा. अतिशय चविष्ट असं हे बिरडं तयार होतं. छोटा एक आल्याचा तुकडा, थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण आपण बारीक असं वाटून घेणार आहोत. तर इथे हे वाटण छान तयार करून झालेलं आहे. तर आपण बिरडं आपण फोडणीला देणार आहोत. कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. 2 ते 3 कढीपत्त्याची पानं आपण हाताने अशा पद्धतीने तोडून घेणार आहोत. त्याच्यामुळे छान असा स्वाद येतो. कांदा सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो. तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांदा परतवून घेणार आहोत. कधी कधी काय होतं, कांदा अर्धवट जर कच्चा राहिला तर भाज्यांना चव लागत नाही. त्याच्यामुळे कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा म्हणजे भाज्या छान चवीला तयार होतात. तर इथे पाहू शकता कांदा छान तळून झालेला आहे आणि आता आपण एक बारीक चिरलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत. कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. मसाल्यामध्ये आपण फक्त घरगुती लाल तिखटाचा वापर करायचा आहे. म्हणजे जो साठवणीचा मसाला असतो त्या मसाल्याचा वापर करायचा आहे. इथे तुम्हाला जर कांदा लसूण मसाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. इथे आपण 2 चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला हिंग आवडत नसल्यास नाही वापरला तरीसुद्धा चालेल. इथे मी 2 चिमूटभर हिंगाचा वापर केलेला आहे. तर इथे आता घरगुती लाल तिखट आपण 2 चमचे वापरणार आहोत. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाला आपण कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाला छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे आपण आता जे वाटण तयार करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं ते आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. मसाले परतवताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, नाहीतर मग मसाले करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. तर इथे आता खोबऱ्याचं वाटण आपण मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे. खोबऱ्याचं वाटण आता मसाल्यामध्ये परतवून झालेलं आहे आणि आता आपण कडव्या वालाचं बिरडं आहे ते आपण आता पाण्याचा वापर न करता 1 मिनिटभर या मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. मसाल्यामध्ये परतवून घेतल्यामुळे त्याचा थोडा उग्रपणा असतो तो कमी होतो आणि चवीला खूप छान तयार होतो. तर इथे आता कडव्या वालाचं बिरडं आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा वापर न करता 1 मिनिटभर आपण मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचा म्हणजे जो त्याचा उग्रपणा असतो तो कमी होतो आणि बिरडं चवीला खूप छान तयार होतं. तर इथे आता मसाल्यामध्ये बिरडं छान परतवून झालेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला बिरडं परतवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका कारण आपण इथे पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. तरी 1 मिनिटभर आपण बिरडं मसाल्यामध्ये परतवून झालेलं आहे. तर इथे आता बिरडं परतवून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला 1 मिनिटभर आपण वाफ देणार आहोत. तर इथे आता 1 मिनिट झालेलं आहे आणि झाकण काढून पाहूया. तर इथे आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे, त्याच्यामुळे भाजी आमटी छान अशी तर्रीदार होते. तर इथे आता गरम पाण्याचा वापर करून आपण बिरडं एकदा ढवळून घेणार आहोत. हे कडव्या वालाचं बिरडं शिजायला फारसा वेळ लागत नाही, त्याच्यामुळे पाण्याचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला जर रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही पाण्याचा अंदाज थोडं जास्त ठेवायचं. सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही थोडं पाण्याचं प्रमाण कमी ठेवू शकता. 10 मिनिट आपण इथे स्लो गॅसवर भाजी शिजवून घेणार आहोत. 10 मिनटामध्ये 2 वेळा मी झाकण काढून भाजी ढवळून घेतलेली. त्याच्यामुळे पाण्याचा अंदाज 2 ते 3 वेळा झाकण काढून पाहायचं आहे. तर इथे छान 10 मिनटामध्ये मऊ असं बिरडं छान शिजलेलं आहे आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत.
काही वेळा बिरडं शिजायला 15 ते 20 मिनटंसुद्धा लागू शकतात. काही वेळा 10 ते 15 मिनटामध्ये हे बिरडं तयार होतं. तर इथे आता मऊसर असं बिरडं शिजलेलं आहे आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण बिरडं एकदा व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत. अतिशय चविष्ट चमचमीत असं हे बिरडं तयार होतं. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आता बिरडं आपण ढवळून घेणार आहोत. हे बिरडं तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. गोडं वरण असेल आणि हे असं बिरडं असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल. अतिशय चविष्ट हे बिरडं तयार होतं. एकदा अशा पद्धतीने नक्की ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे मी थोडं साधारण रस्सा ठेवलेला आहे. तुम्हाला जर सुकं बिरडं आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी आटवू शकता. तर इथे आता आपलं हे छान मस्त चमचमीत असं बिरडं तयार झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.